हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 90. मी नेहमीच तुम्हाला आपलं मानत आलोय. माझी मम्मी माझ्या आयुष्यात असेपर्यंत माझी लाईफ खूप भारी होती. मम्मीला सोडून मी इतर कोणत्याच नात्याचा विचार केला नाही. माझी मम्मी मला सोडून गेली तेव्हा मी पूर्णपणे एकटा झालेलो. नाना नानी होते माझ्यासोबत, पण नंतर ते सुद्धा सोडून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने डॅडीने मला पुन्हा त्या घरी आणलं. तुम्हा तिघांना बघून मला खूप छान वाटलं. मम्मी असताना आपण सगळेच एकत्रच खेळायचो, कारण रियांश आणि विक्रांतची मम्मी त्यांना सोडून गेली होती. माझ्या मम्मीनेच त्यांना 4-5 महिने सांभाळलं. मम्मी असतानाच तुमचं वागणं आणि नंतर तुमचं माझ्या प्रति बदललेलं वागणं मला खूप त्रास देत होतं. खरं तर ते सगळे दिवस मला नाही आठवायचेत आता. पण ओटसोट तुम्ही लोक माझ्या माबद्दल नको ते बोलता, मग त्याविषयी मला बोलायचे. नेहमी नेहमी तुम्ही तिघे मला एकच डायलॉग मारायचे, तू पण तुझ्या मम्मीसारखा स्वार्थी आहेस. माझी मम्मी कॅरेक्टरलेस होती. एका मॅरिड माणसाचा संसार मोडला तिने. मी ऍक्सेप्ट करतो, मी माझ्या मम्मीसारखाच आहे, पण माझी मम्मी कॅरेक्टरलेस नव्हती आणि स्वार्थी तर अजिबातच नव्हती. युग कापऱ्या स्वरातच म्हणाला, आय एम सॉरी फॉर दॅट. शिवांश खाली मान घालतच त्याला म्हणाला, लेट मी कम्प्लीट ड्यूड. युग नम्रतेनेच म्हणाला, तसं शिवांश छोटंसं तोंड करून शांत बसून राहिला. बिझनेसमध्ये पार्टनर म्हणून रियांश आणि विक्रांतला घ्यायला मला कितीसा वेळ लागणार होता. माझ्या मा आणि नाना नानीने भरपूर सारी प्रॉपर्टी माझ्यासाठी करून ठेवली. माझ्या डॅडीने मला शिकवून अशा लेवलवर आणून ठेवलंय की मी स्वतःची एक नवीन कंपनी सहज सुरू करू शकतो. त्यांना 50% पार्टनरशिप देऊन मी थोडी गरीब न बनणार होतो. पण माझ्या माबद्दल अपशब्द वापरून तिच्याच प्रॉपर्टीत हक्क मागणाऱ्याला मी माझ्या कंपनीमध्ये पाऊल सुद्धा का ठेवायला देऊ? माझ्या माने माझ्यावर खूप चांगले संस्कार केलेत, म्हणून मी आज तुझ्यासारख्या व्यक्तीसमोर बसून शांतपणे कॉफी पितोय. माझ्या नजरेत तू तितकाच गुन्हेगार आहेस जितके विक्रांत आणि रियांश आहेत. तुम्ही जे काही माझ्यासोबत वागलात ते मला नाही आठवायचं. आपल्यातील नातं सुधारण्याची संधी तू मागतोयस माझ्याकडे, पण मला नाही वाटत आपल्यातील नातं कधी बिघडलेलं होतं. म्हणजे माझ्या बाजूने आपल्यातील नातं बिघडलेलंच नव्हतं कधी. हां, बट आता राहिला प्रश्न तू जे माझ्यासोबत वागलास त्याचा. तर मी एकच म्हणेन, तुला जी शिक्षा मिळायला हवी ती वेळोवेळी मिळत गेली. मी गॉड नाही आणि मला गॉड बनायचं सुद्धा नाही. सो तुला माझ्याकडून माफी मागायची गरज नाही. फक्त एक लक्षात ठेव, आपण केलेल्या प्रत्येक चुकीच्या कर्माची शिक्षा आपल्याला पदोपदी मिळत असते. आय रिक्वेस्ट टू गॉड तुला ती नको मिळू दे. तू चुकलास याची तुला जाणीव झाली तेच खूप आहे. आता हा विषय इथेच स्टॉप करूयात, कारण मला असं वाटतंय की मला खूप उशीर झालाय. आता मला निघायलाच हवं. ओठांवर स्मित आणतच युग म्हणाला, एवढं चांगलं बोलायला कुठे शिकलास? शिवांशने विचारलं. शिवांशने केलेल्या प्रश्नावर युग हसू लागला. मी सिरियसली विचारतोय काहीतरी, प्लीज हसणं थांबव. शिवांश म्हणाला, बहुतेक तू चांगलं वागायचं जास्तच मनावर घेतलेस, म्हणून तुला सगळं चांगलं वाटू लागलंय. युग हसतच म्हणाला, म्हणजे? शिवांश त्याच्याकडे डोळे मोठे करून बघू लागला. चांगल्या लोकांना छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा जास्त चांगली वाटते, जसं तुझं झालंय. आता मी निघू प्लीज? युग शिवांशला विनवणी करतच म्हणाला. इतक्यात शिवांशचा मोबाईल रिंग झाला. हा, क्रिश बोल. क्रिशचा नंबर बघून शिवांशने सरळ बोलायला सुरुवात केली. हा, युग माझ्यासोबतच आहे, 1 मिनिट. असं म्हणत शिवांशने स्वतःचा मोबाईल युग जवळ दिला. हॅलो. युगने फोनवर बोलायला सुरुवात केली. थोडी तरी लाज शरम. मला सरळ सरळ इग्नोर करून हॉस्पिटलमधून बाहेर पडला तू? फोनवरून डॉक्टर विकल्पचा आवाज आला. वीक? युगने आवाज ओळखतच उत्तर दिलं. कुठे आहेस तू?
घरी अविरा एकटी आहे माहितीये ना? डॉक्टर विकल्पने विचारलं. ते मी आणि शिव कॅफेमध्ये आलेलो. आता मी घरी जायला निघतच होतो. युग म्हणाला, मी येतो तुला न्यायला. तुला तुझ्या घरी सोडून मी माझ्या घरी जातो. कॅफेचं नाव काय आहे? डॉक्टर विकल्पला युगने कॅफेचं नाव सांगितल्यावर समोरून फोन कट झाला. विक न्यायला येतोय मला. शिवांश जवळ त्याचा मोबाईल सोपवतच युग म्हणाला, तू मला माफ नाही केलंस का? शिवांश पुन्हा त्याच विषयात अडकून होता. पुन्हा तेच? युगने सुस्कारा सोडतच विचारलं, तुला मी पण घरी सोडलं असतं ना. तुला अशा अवस्थेत एकट्याला सोडून थोडी ना मी जाणार होतो. शिवांश छोटंसं तोंड करतच म्हणाला. युगने वेटरला आवाज देत बोलवलं तसं वेटर बिल घेऊन त्यांच्या टेबल जवळ आला. मी पेड करतो म्हणत शिवांशने वेटरच्या हातून बिल काढून घेतलं. कॉफीचा प्लॅन माझा होता, सो याचं बिल मी पेड करेन. शिवांश जवळ बिल मागतच युग म्हणाला, तुला छोटीशी ट्रीट दिल्याचा आनंद मला पण मिळू देत. असं म्हणत शिवांशने खिशातून कार्ड काढून वेटरकडे दिलं. ओठांवर स्मित आणतच युग शिवांशकडे बघत होता. बिल पेड करून होताच युगने शिवांश समोर हात धरला. मला उठायला मदत कर. युग त्याला म्हणाला तसं शिवांशने त्याला स्वतःचा आधार देतच उभं केलं. शिवांशचा आधार घेत युग कॅफे बाहेर पडला. डॉक्टर विकल्प गाडी घेऊन कॅफे बाहेर हजर होता. शिवांशने युगला गाडीत बसवलं. बाय अँड टेक केअर, युग म्हणाला. सॉरी. शिवांश युग समोर स्वतःला अजूनही अपराधीच समजत होता. सॉरी म्हणतच त्याने युगला बाय केलं. तिकडून निघाल्यावर डॉक्टर विकल्पने गाडी थेट युगच्या घराच्या दिशेने वळवली. याचं प्रेम जरा जास्तच ओतू चाललंय तुझ्यावर, डॉक्टर विकल्पने विषय काढतच म्हटलं. इतक्या वर्षांचं मनात साठवून राहिलेलं रे, आता बाहेर पडते ते. पण ते सोड, अंगदच्या हाताचं काय झालं? युगने विचारलं आणि गाडीत दोघांच्याही हसण्या खिदळण्याचे आवाज गुंजले. एवढी सिरियस ऍक्टिंग मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच केलीये ड्यूड. ओ गॉड, हसताना पोटात दुखतंय यार खूप. युग दम काढतच म्हणाला. मला तर तो डायलॉग ऐकून हसू येतंय. अंगद लहान मुलांसारखं रडतच बोलत होता. मला डॅडीला भेटायचंय. उभ्या आयुष्यात हातात चाकू म्हणून पकडणार नाही तो आता. डॉक्टर विकल्प अजूनच हसत म्हणाला. मला बोलतोय तुम्हा दोघांकडून याचा बदला नक्कीच घेईल मी. युग म्हणाला. हा डायलॉग तर त्याने मला पण मारला. मी विचारलं त्याला हातात चाकू पकडून घेणार की पुन्हा स्वतःचा हात कापून. डॉक्टर विकल्पने अंगदला दिलेलं गमतीशीर उत्तर ऐकून युगला स्वतःच्या हसण्यावर अजिबात नियंत्रण होत नव्हतं. पोटाला पडलेले टाके त्याचे दुखू लागले होते. इतकं वेड्यासारखं तो हसत होता. पोट धरून दम काढतच शांत बसला. थोडक्यात निभावलं म्हणून बरं ना, नाहीतर आपण आत्ता स्मशानभूमीत असतो, डॉक्टर विकल्प निर्विकारपणे म्हणाला. तुला असं नको ते बोलायला बरं जमतं, युगने चिडतच म्हटलं. नको ते करायला पण जमतं रे मला, का माहिती का? पण आज समायराची खूप आठवण येते. का तिचं मी ऐकलं असं वाटतंय. जसं आज अंगदला वेडं बनवलं तसं तिला पण तिच्या आजारपणाला घेऊन वेडं बनवूच शकलो असतो ना, डॉक्टर विकल्प थोडं भावूक होतच म्हणाला. तसं युगने डॉक्टर विकल्पच्या खांद्यावर हात ठेवत त्याला फक्त धीर दिला. माझ्यासाठी थोडासा त्रास सहन केला असता तिने, पण तिला होणारा त्रास माझ्याने बघवला जात नव्हता. डॉक्टर विकल्पने जुन्या आठवणींना उजाळा देतच म्हटलं. आता तुला सुरी हवी की चाकू हवाय कापायला? डॉक्टर विकल्पला हसवण्यासाठी युगने मस्तीतच विचारलं. तेव्हा डॉक्टर विकल्प गालातल्या गालातच हसला. गाडी युगच्या घराजवळ येऊन थांबली. घरी चल, युग म्हणाला. तुझा मित्र आहे आणि त्यासोबत एक डॉक्टर सुद्धा आहे. थोडीफार रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्यावर, तिथे पण लक्ष द्यावं लागतंय ना. कार बाहेर पडतच डॉक्टर विकल्पला म्हणाला. युगला त्याने कार बाहेर काढलं आणि आत बंगल्यात सोडलं. आज गडबडीतच त्याने त्याचा निरोप घेतला आणि तिथून निघाला. तू ठीक आहेस ना? युगने ओरडतच त्याला विचारलं. डॉक्टर मी आहे, तू नाही. डॉक्टर नेहमी ठीकच असतो कारण तो खूप स्ट्रॉंग असतो.
ही गोष्ट लक्षात ठेव. डॉक्टर विकल्प उत्तरला. डॉक्टर विकल्पचा आवाज ऐकून युगची वाट बघत सोफ्यावर बसल्या जागीच डुलकी काढणारी अविरा डोळे सोळतच उठली आणि पळतच दरवाजाच्या दिशेने आली. डॉक्टर विकल्पला बाय करत युग तिला पाठमोराच उभा होता. तुम्ही आलात? खुश होतच अविरा त्याला पाठीमागून बिलगली. तिच्या हाताची पकड त्याच्या पोटापर्यंत येऊन थांबली. तिच्या हातात हात गुंतवत युग तिच्या दिशेने तोंड करून उभा राहिला आणि तिला स्वतःच्या मिठीत घेतलं. सॉरी, तुला कॉल करायला नाही जमलं. अविराच्या कपाळावर ओठ टेकवतच युग म्हणाला. तसं अविराने त्याला मारलेली मिठी आणखीनच घट्ट केली. युगला सोडायचं ती नावच घेत नव्हती. एस मिठाड, काय झालं? युगने प्रेमानेच तिला विचारलं. ते मला इथून जायला बोलले. मला तुम्हाला सोडून कुठेच नाही जायचंय. अविरा रडतच म्हणाली. कोण जायला बोललाय तुला? युगने थोडं रागातच विचारलं. तर काय होईल पुढे? कोण अविराला घराबाहेर काढण्याच्या बेतात आहे? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.